श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार आहे। सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ भक्ती कथा दररोज या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण योगिनी एकादशी ते देवशयनी एकादशी जी आहे, आता आषाढी एकादशी मोठी आलेली आहे, तर या दिवसांमध्ये 15 दिवसाच्या अंतरामध्ये काय सेवा करावी, कोणती सेवा आपल्याला फलदायी ठरेल। तर आपल्या धर्मामध्ये म्हणजेच हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते। या महिन्यात येणाऱ्या योगिनी एकादशी आणि देवशयनी एकादशी म्हणजे एक एकादशी कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते। तर एकादशी या दोन एकादशींचे विशेष महत्त्व आहे। योगिनी एकादशी ही पापांचा नाश करणारी, मन शुद्ध करणारी आणि ईश्वर भक्तीची प्रेरणा देणारी मानली जाते। त्यानंतर येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, जी आपण वर्षातली एक मोठी एकादशी म्हणतो, तर ती देवशयनी एकादशी ही भगवान श्री विष्णू योग निद्रेत जाण्याचा दिवस मानला जातो। म्हणजे या दिवशी भगवान विष्णू जे आहे योग निद्रेत जातात आणि मग ती चातुर्मासाची सुरुवात होते। तर चातुर्मासाबद्दल सुद्धा एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यामुळे योगिनी एकादशी पासून देवशयनी एकादशी पर्यंतचा काळ हा आत्मशुद्धी, जप, दान, सेवा आणि साधना करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो। आता या दिवसांमध्ये काय करायचं तर सांगते तुम्हाला। तर हा कालावधी केवळ काही दिवसांचा असला तरी श्रद्धा, सातत्य आणि भक्तिभावाने केलेली सेवा मनाला स्थैर्य देते आणि ईश्वराशी नाते दृढ करते। या काळातील सेवेचे महत्त्व या दिवसांमध्ये केलेली अनेक सात्विक कृती अनेक पटीने फळ देणारी मानली जाते। तर मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहते। आता बऱ्याचशा महिलांची जी आहे गुरुपौर्णिमेची सुद्धा सेवा आहे, तर त्या सेवेमध्ये ही एक सेवा जर तुम्ही आणखीन भर घातली तर तुम्हाला छान पद्धतीने फायदा पाहायला मिळेल। तुमची आर्थिक प्रगती जी आहे ती सुधारेल। तर देवकृपेची अनुभूती मिळते आणि जीवनात संयम, समाधान व श्रद्धा वाढते। या सेवेचा उद्देश केवळ इच्छा पूर्ण करणे नसून तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवणे हा असावा। सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करण्याची गरज नाही, पण तुम्ही संकल्प करत असाल तरी चांगलं, नाही केला तरी सुद्धा चालेल। योगिनी एकादशी सकाळी स्नान करून देवघर स्वच्छ करायचे, म्हणजेच उद्या एकादशी आहे, तर त्यानंतर श्री विष्णूंची पूजा करावी, बाळकृष्णाची पूजा करावी, सोबतच श्री स्वामी समर्थ, दत्तात्रय महाराज या आपल्या कुलदैवताचे सुद्धा पूजन करावे। मनोभावे संकल्प करा की हे परमेश्वरा, योगिनी एकादशीपासून तर देवशयनी एकादशीपर्यंत मी श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेने ही सेवा करीत आहे। माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला त्या क्षमा कराव्यात। माझ्या मनात सद्बुद्धी, समाधान आणि भक्ती सेवाभाव वाढू दे। दररोजची सेवा काय तर आपण आता बऱ्याचशा म्हणजे 90% घरांमध्ये दररोज विष्णू सहस्रनामाचं पठण होतं किंवा मग श्रवण होतं। तर या दिवसात तुम्ही काय करायचं तर दररोज सकाळी स्नान करा किंवा मग संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे स्नान नाही, ही पूजा। तर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासमोर तुपाचा तेलाचा दिवा लावावा आणि खालीलप्रमाणे सेवा करावी। एकतर मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र जो आहे कमीत कमी 108 वेळेस जप करा सकाळी, किंवा मग जास्तीत जास्त 1008 वेळेस। त्यानंतर स्वामी समर्थाचा मंत्र किंवा मग तारक मंत्र सुद्धा 108 वेळेस किंवा 1008 वेळेस। आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर नित्य नियमाने दररोज विष्णू सहस्रनाम पठण करा, किंवा मग पठण करण्यास शक्य नसेल तर श्रवण तरी नक्की करा। कारण श्री स्वामी समर्थ नामस्मरण भगवद्गीतेतील एक अध्याय किंवा काही श्लोकांचे वाचन सुद्धा करू शकता। गुरुचरित्रातील काही अध्याय किंवा आपल्या वेळेनुसार पारायण। तर आता विष्णू सहस्रनाम बऱ्याचशा घरामध्ये बरेचसे जण जे आहे विष्णू सहस्रनाम पढतात। तर आता कोणीही घरामधलं कोणीही व्यक्ती जे आहे हे विष्णू सहस्रनाम पठण करू शकतं। जरी ते संस्कृतमध्ये असलं तरीही तुम्ही 10-15 मिनिटं लागतील, पण तुम्ही ते नक्की पठण करावं। नाही पठण करणं जमलं तर श्रवण तरी नक्की करा। याने आपली जी आर्थिक स्थिती असते ती सुधारते। आता मी असं नाही म्हणणार की तुम्ही हे दररोज श्रवण केल्याने किंवा पठण केल्याने तुम्ही करोडपती होणार, पण तुमची जी स्थिती आहे ती सुधारेल आणि तुम्हाला छान पद्धतीने हे जे आहे फळप्राप्ती आणि तुम्हाला खूप छान पद्धतीने बदल पाहायला मिळेल। या काळात पुढील मंत्राचा सुद्धा जप करता येतो। ओम नमो नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, किंवा मग श्रीराम जय राम राजा राम, हा सुद्धा मंत्र जो आहे मनाला शांती आणि घरामध्ये सकारात्मकता घेऊन येतो। जप करताना संख्या महत्वाची नाहीये, पण श्रद्धा महत्वाची आहे। तरीही तुम्ही कमीत कमी 108 वेळेस किंवा जास्तीत जास्त 1008 वेळेस नक्की वाचन, सेवा मनोभावे करावी।
या काळात पुढील ग्रंथाचे वाचन करणे सुद्धा शुभ मानले आहे, जर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, श्रीमद भागवत, गुरुचरित्र, स्वामी समर्थांच्या लीलांचे वाचन, विष्णू अथवा दत्ताची स्तोत्रे दररोज थोडे थोडे वाचन करू शकता, कारण आपल्याला भरपूर कालावधी आहे. एकादशी तर एकादशी म्हणजे 15 दिवसाचा आपल्याकडे कालावधी आहे आणि त्या दिवसामध्ये आपण 15 ते 20 मिनिटं देवासाठी नक्कीच काढू शकतो. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये ब्रह्मचर्य पाळावं का, तामसिक जेवण जेवू नये का, तर असं काही नाही. तर कारण आपण संकल्प घेत नाहीये, म्हणजे संकल्प फक्त आपण श्रद्धेचा सोडतोय, दुसरा नाही. तर उपवास, योगिनी एकादशी आणि देवशयनी एकादशी या दोन्ही दिवशी आपल्या प्रकृतीनुसार उपवास करावा. आता 90% लोक एकादशीचा उपवास करतात आणि सर्व उपवासात श्रेष्ठ उपवास कुठला असेल तर तो एकादशीचा. या दिवशी तुम्ही फळहार, दूध, ताक, सात्विक आहार घ्यावा. जर उपवास करणं शक्य नसेल तर सात्विक आहार या दिवशी घ्यावा किंवा मग उपवासात तुम्ही फळाहार करू शकता. दिवसभर ईश्वर नामात मन रमवावे. उपवासाचा हेतू शरीराला त्रास देणे नसून मन शुद्ध करणे असा असतो. तर दान, या काळात शक्य असल्यास तितकं तुम्ही दान करू शकता. अन्नदान, पाण्याचे दान, वस्त्रदान, फळदान, ग्रंथांचे दान, विद्यार्थ्यांना शालेय दान, गोरक्षणासाठी योगदान. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा कधीही करू नये. दान हे दृढ श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करावे. तर नम्रतेने दान देवे हीच खरी भगवंताची सेवा आहे. आणि दररोज संध्याकाळी किंवा मग सकाळी देवाकडे बसून एकदा विष्णू सहस्रनाम नक्की या 15 दिवसामध्ये दररोज एक दिवस एकदा, किंवा मग आता बरेचसे जण रात्रीच्या 12 वाजता, एकादशीच्या रात्रीच्या 12 वाजता 12 वेळेस किंवा 11 वेळेस विष्णू सहस्रनाम पडतात. पण तुम्हाला हे शक्य, आता मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे शक्य नाही, त्यामुळे दिवसातून एकदा, साधारण एक 10-15 मिनिटं लागतात. संस्कृत असले एखादा शब्द चुकू द्या, काही हरकत नाही, पण रोज 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 पठण करून तुमचं जे आहे पाठांतर दृढ होईल आणि तुम्हाला तुमच्यात नक्की बदल जाणवेल. त्यानंतर तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकता, पाणी, जनावरांना चारा देऊ शकता, वृक्षारोपण करू शकता, गरजूंना अन्न देऊ शकता. ही सेवा देखील ईश्वराला खूप प्रिय मानली जाते. मनाची शुद्धी महत्वाची. या काळात पुढील गोष्टींचा त्याग करावा. म्हणजे काय, तर राग, कोणाचा राग करू नये, मत्सर भावाने बोलू नये, आपल्यातला जो अहंकार आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवावा. खोटे बोलणे, निंदा, व्यसन, अपशब्द हे संपूर्ण तुम्हाला या दिवसांमध्ये जे आहे तुमच्यापासून खूप दूर ठेवायचं आहे. त्याऐवजी तुम्हाला घ्यायचं काय, तर प्रेम, संयम, क्षमा आणि नम्रता ही स्वीकारायची आहे. कारण ही जी योगिनी एकादशी आहे आणि त्यानंतर देवशयनी एकादशी, यातला जो 15 दिवसाचा गॅप आहे तो खूप महत्वाचा आहे. या दिवसात जितकी तुम्हाला श्री विष्णूंची, श्री कृष्णांची सेवा करता येईल तितकी तुम्ही सेवा जी आहे तुमच्या पदरात पाडून घ्या. देवशयनी एकादशीच्या दिवशी काय सेवा करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगेल. तर आता मी हे टाईप करत आहे, म्हणजे यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. पण तुम्ही या 15 दिवसांमध्ये दररोज एकदा विष्णू सहस्रनाम नक्की पठण करा, किंवा मग पठण करणं शक्यच नसेल तर श्रवण करा. मनोभावे श्रवण करा, लक्ष देऊन श्रवण करा. असं नाही की मोबाईलमध्ये लावलंय आणि मग ते चालतंय आणि मी माझं काम करते, असं नाही. तर योग्य रीतीने आणि मनोभावे श्रवण नक्की करा. त्यातला एक आणि एक शब्द तुमच्या कानावर पडून द्या आणि एक एक शब्दाचा तुम्ही तो अर्थ जो आहे, आता युट्यूबवर बरेचसे विष्णू सहस्रनाम जे आहे ते स्लो मोशनमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही हे नक्की श्रवण तरी करू शकता. आणि या दिवशी काय करायचं, या दिवसांमध्ये हवी तितकी तुम्ही बाळकृष्णाची, त्यानंतर श्री विष्णूंची सेवा करू शकता. कारण हा जो योग आहे, हा जे 15 दिवसाचा दुर्मिळ योग आहे तो अत्यंत दुर्मिळ आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की मांसाहार चालेल का, ब्रह्मचर्य पाळायचं का, तर असं काही नाही. मांसाहार तुम्ही करू शकता, कारण आपण देव सेवाचा जो आहे संकल्प घेत नाहीये. ब्रह्मचर्य पाळायचं सुद्धा काही नाही. पण आता मला माहिती आहे की 90% महिलांची गुरुपौर्णिमेची सेवा असल्यामुळे त्यांच्या घरात मांसाहार बंद असेल, ब्रह्मचर्य सुद्धा ते पाळत असतील. पण जर तुमच्या घरामध्ये गुरुपौर्णिमेची सेवा सुरू नसेल, पण तुमच्या घरामध्ये मांसाहार करत असताल किंवा ब्रह्मचर्य पाळत नसाल तर काही हरकत नाही. फक्त स्वच्छ स्नान करून त्यानंतरच विष्णू सहस्रनाम पठण करा. आणि जर श्रवण करायचं असलं तर मग तुम्ही संध्याकाळी श्रवण करू शकता. या काळात जर तुम्हाला मासिक धर्म आला तर पठण करणं सोडून फक्त श्रवण करा. जर तुम्ही पठण करत असाल आणि मासिक धर्म आला तर मग पठण करणं सोडू द्या आणि तितके 4-5 दिवस जे आहेत तितके श्रवण करा. आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ मी
2-3 दिवसानंतर पाहिला तर जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून तुम्ही सुरुवात करा, काही हरकत नाही. आणि जितके दिवस तुम्हाला शक्य होईल तितके दिवस तुम्ही हे पठण श्रवण नक्की करा. कारण विष्णू हे सृष्टीचे पालक चालक करता आहेत, तर ते तुमचं आमचं पालन का नाही करणार, तुमचं आमचं चालन का नाही करणार. त्यामुळं तुम्ही ही जितकी तुमच्यासाठी शक्य होईल तितकी तुम्ही ही जी श्रैव आहे, ही जी श्रद्धा आहे नक्की करा. याने काय होतं, मन शांत होतं, त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारते. श्रद्धा, नम्रता, सातत्य या तिन्ही गोष्टी सेवा केली तरी सुद्धा समाधान मिळते. आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव नक्कीच मिळू शकतो. भगवान श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ, सद्गुरूंची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या सर्व स्वामी भक्तांना, सगळ्या स्वामी भक्तांसाठी मी आज ही प्रार्थना करते. प्रत्येक एकादशीला स्वतःचे वेगवेगळे आध्यात्मिक स्थान आहे. त्यापैकी आषाढ महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी योगिनी एकादशी, जी की उद्या आहे शुक्रवारी, तर आणि त्यानंतर येणारी देवशयनी एकादशी. तर या 2 तिथी विशेष पूजनीय मानल्या जातात. या दोन्ही तिथीमधील दिवस भक्तांसाठी आत्मपरीक्षण, सदाचार, ईश्वर स्मरण आणि यांचा सुवर्ण काळ मानला जातो. आता हे जे 15 दिवसाचं अंतर आहे ना, या दिवसामध्ये भरपूर जण विष्णू सहस्रनाम, त्यानंतर विष्णू स्तोत्र, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा इतका होईल तितका जो आहे सेवा करतात. पण तुम्हाला आता बऱ्याच ज्या महिला असतात त्यांना ऑफिस असतं, घरातली कामं असते किंवा इतरही काही व्यत्यय असतात, पण रोजच्या तुम्ही एक 10-15 मिनिटं नक्कीच या सेवेसाठी देऊ शकता. नाही पठण तर श्रवण करा, आणि श्रवणपेक्षा पठण कधीही चांगलं, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर श्रवण सुद्धा करू शकता. अनेक भक्त या दिवसात स्वतःला एक नियम लावतात. काही जण दररोज नामस्मरण करतात, तर काही धार्मिक ग्रंथाचे चिंतन करतात, तर काही गरजूंना मदत सुद्धा करतात, ईश्वर सेवा करतात. या सर्व कृतींचा मुख्य हेतू एकच असतो, मनातील अशुद्ध प्रवृत्ती कमी करून सात्विक जीवनाची वाट स्वीकारणे. या कालखंडाची सुरुवात करताना सकाळी स्नान करून देवस्थान किंवा देवघर स्वच्छ करावे. घरात प्रसन्न वातावरण, धूप दीप लावावा. म्हणजे काय होतं, एक प्रसन्न वातावरण जे आहे ते तयार होतं. प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी दिवा प्रज्वलित करावा, सुगंधी धूप लावावा आणि शांत मनाने परमेश्वराचे स्मरण करावे. कोणतीही मोठी इच्छा न ठेवता माझ्या जीवनात सद्बुद्धी, संयम, करुणा आणि भक्ती वाढू दे अशी अंतःकरणातून प्रार्थना करावी. या दिवसाची सकाळची सुरुवात जी आहे ईश्वर नामानेच करावी. म्हणजे दिवसभर तुम्हाला भरपूर पद्धतीने जे आहे सुंदर तुमचा जो दिवस आहे तो खूप सुंदर प्रमाणे जाईल. तर या दिवसात सकाळची सुरुवात ईश्वर नामाने करावी, अत्यंत हितकारक मानले जाते. दिवसातील काही वेळ फक्त नामस्मरणासाठी राखून ठेवावा. मन सतत भटकत असेल तर निराश होऊ नये. तुम्ही एक दिवस मन भटकेल, तुमचा 2 दिवस भटकेल, 3 दिवस भटकेल, पण तीन दिवस भटकल्यानंतर 4थ्या दिवशी तुम्हाला स्वतःला जे आहे ईश्वर सेवाची जी आहे तुम्हाला म्हणजे इच्छा निर्माण होईल, तुम्हाला ती करावीशी वाटेल. तर भगवंताच्या चरणी आणण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला हा भगवंताच्या चरणी आणण्याचा प्रयत्न आहे. जर तुमचं मन भटकत असेल तर 1 दिवस भटकू द्या, 2 दिवस भटकू द्या, 3 दिवस भटकू द्या, पण 4थ्या दिवशी तुम्ही नित्य नियमाने ही सेवा करणार. हाच खरा साधनेचा आरंभ आहे. शक्य असल्यास दररोज, पण तुम्हाला ईश्वराची जी लीला आहे त्यानंतरच तुम्हाला समजेल. कारण ईश्वर सुद्धा ज्यावेळेस आपण ईश्वराची प्रार्थना करतो किंवा मग पूजा करतो, काही करतो, तर ते आपले जे आहे. पण या काळामध्ये तुम्ही दुसऱ्याची निंदा किंवा मग दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे किंवा कठोर भाषा, अनावश्यक वाद, राग आणि स्वतःला यापासून दूर ठेवण्याचा जो आहे प्रयत्न करावा. गोड बोलणे, क्षमा करणे आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे हीच देखील श्रेष्ठ साधनाचं जे आहे आपल्याला फळ मिळणार आहे. त्यामुळं जितकं होईल तितकं श्रद्धेने आणि समर्पणाने ही जी सेवा आहे ही करायची. अन्न ग्रहण करताना सात्विकतेला महत्त्व द्या. अति तिखट, तामसिक अन्न जर शक्य झालं तर टाळा, किंवा मग तुम्हाला जर शक्यच नसेल, तुम्हाला ते घरामध्ये बनवावंच लागेल तर काही हरकत नाही, कारण आपण याचा संकल्प घेत नाही आहोत. फक्त ज्यावेळेस पण तुम्ही ही पूजा कराल तर ही शुद्ध जे आहे शरीराने करा. आणि अन्न घेण्यापूर्वी परमेश्वराचे स्मरण नक्की करा. कृतज्ञतेची भावना जी आहे व्यक्त करावी. या दिवसात सेवा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भुकेलेल्या अन्न देणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, वृद्धाची मदत करणे, आजारी व्यक्तींची विचारपूस करणे, पक्ष्यांसाठी पाण्याची जी आहे व्यवस्था किंवा एखादे झाड लावणे ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे.
किंवा मग एखादं मंदिर, एखादं मठ हे झाडणे, तिथे थोडीशी सेवा करणे ही सुद्धा ईश्वरांना खूप प्रिय सेवा मानली जाते. तुम्ही एखादं स्वामींचं मंदिर किंवा स्वामींचं मठ, स्वामींचं केंद्र ते झाडून घेऊ शकता. तिथे जे सतरंजी अथरलेले असतात त्या उचलून ठेवू शकता, अंथरू शकता, काहीही करू शकता. जेव्हा आपण स्वामींचं जे आहे मंदिर किंवा कुठल्याही मंदिर जे झाडत असतो तर तेव्हा देव आपले कर्म झाडत असतो. इतकं लक्षात ठेवून तिथे आपण सेवा करायची. देवशयनी एकादशी अगदी जवळ आलेली आहे, अगदी 15 दिवसामध्ये. त्यामुळे एकाग्र मन करून ही सेवा तुम्ही नक्की करावी आणि ही सेवा केल्याने तुम्हाला काय अनुभव झाला हे सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी उपवास, त्यानंतर सेवा, भजन, आरती आणि रात्रभर दिवसभर जेव्हा शक्य होईल तेव्हा ईश्वर चिंतन नक्की करावे. चातुर्मासाच्या प्रारंभाने प्रतीक असलेल्या पुढील 4 महिन्यासाठी एखादा चांगला संकल्प कसा करावा आणि कशा प्रकारे करावा ह्याचा सुद्धा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता ही 15 दिवसाची जी सेवा आहे, हा जो कालखंड आहे, यामध्ये अजिबात जो आहे विसर पडू देऊ नका किंवा काही नाही. फक्त दिवसातून एक वेळेस जेव्हा शक्य असेल तेव्हा विष्णू सहस्रनाम पठण करा किंवा मग श्रवण करा, पण नक्की करा. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसानंतर काय सुंदर अनुभव जो आहे पाहायला मिळाला तो मला नक्की सांगा. कारण विष्णू सहस्रनाम हो विष्णू देवाचं आहे, जे सृष्टीचे पालन चालन करते आहेत. तर ते तुमचे आमचं पालन का नाही करणार? नक्कीच करतील, आपल्यावर सुद्धा लक्ष देतील. पण आपली श्रद्धा सुद्धा तितकी मनोभावी असायला हवी. तर योगिनी एकादशीपासून देवशयनी एकादशीपर्यंतचा हा प्रवास भक्ताला बाह्य जगापेक्षा स्वतःच्या अंतर्गाशी भेट घडवतो. जेव्हा मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि आचरण सात्विक बनते, तेव्हा ईश्वर कृपेची अनुभूती आपोआप मिळू लागते. म्हणूनच हा काळ केवळ धार्मिक परंपरा नसून आत्मिक उन्नतीचा एक सुंदर मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी. त्यामुळं अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.